काय तुम्हालाही सकाळी उठल्यावर पाय जमिनीवर टेकवायला त्रास होतो का? जिने चढताना गुडघे वाजतात का? की दिवसभरात कामाचा एवढा लोड येतो की बॅटरी संपल्यासारखीच वाटते का? आपण महागड्या कॅल्शियमच्या गोळ्या खातो पण रिझल्ट शून्य मिळतो, तात्पुरता मिळतो आणि त्याचे दुष्परिणाम देखील आपल्या शरीरावरती जाणवून येतात। पण आज मी तुम्हाला माझ्या आजीचा असा एक फॉर्म्युला सांगणार आहे जो 15 दिवसात तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता 100% भरून काढेल। हा व्हिडिओ चमत्कारिक नाहीये पण विज्ञानाने सिद्ध केलेलं सत्य आहे। या एक शेंग मध्ये एवढी ताकद आहे जिला आयुर्वेदात घोड्यासारखी शक्ती देणारी शेंग म्हटलं जातं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या मध्यंतरात मी तुम्हाला खास माझ्या आजीची रेसिपी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघणार आहे। लोक आपण पाश्चिमात्य सुपरफूड्स मागे धावतोय पण आपल्या अंगणात असलेला शेवगा आपण विसरतोय। जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नुसार कुपोषणाशी लढण्यासाठी शेवग्याचा वापर केला जातो। आणि जर तुम्ही म्हणत असाल की शेवग्यापेक्षा कॅल्शियमच्या गोळ्याच भारी आहेत, त्याचा रिझल्ट लवकर भेटत नाहीये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आपण तुलना केली तर शेवग्यामध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम असतं, संत्र्यापेक्षा 7 पट व्हिटॅमिन सी आणि पालकपेक्षा 3 पट जास्त लोह म्हणजेच आयरन असतं। विचार करा, एका बाजूला मोठभर गोळ्या आणि एका बाजूला ही एक भाजी, तुम्ही काय निवडाल? आजीची ती पारंपरिक रेसिपी मी आता सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। माझी आजी म्हणायची, औषध अन्नासारखं खा, नाही तर अन्न औषधासारखं खावं लागेल। तिची ही रेसिपी चवीला तर अफलातून आहेच पण ती एक कॅल्शियम टॉनिक सुद्धा आहे। आता तुम्हाला रेसिपी सांगतोय, लक्षपूर्वक बघा। माझी आजी कोवळ्या शेवग्याच्या शेंगा घ्यायची, त्या व्यवस्थित सोलून घ्यायचे, लोखंडी कढईचा वापर करायचे आणि थोडं गाईचं तूप किंवा घाण्याचं तेल, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची। आजी यात थोडं आलं, लसूण, कोथिंबीर वाटून टाकायची। लसूण हाडांच्या दुखण्यासाठी अत्यंत गुणकारिक आहे। शेंगा टाकून त्यात पुरेसं पाणी घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या। लक्षात ठेवा, यातलं पाणी फेकायचं नाहीये, त्यातच सगळा अर्क उरतो। आता तुम्ही विचाराल, हे खाल्ल्यावर काय होईल? फक्त 15 ते 20 दिवस हा प्रयोग करा। आता तुम्हाला 1 ते 5 दिवसांमध्ये फरक दिसेल। तुमच्या पचनात सुधारणा होईल, गॅसेसचा त्रास कमी होईल आणि पुढच्या 5 ते 10 दिवसांमध्ये सकाळी उठल्यावर जो शरीरात जडपणा असायचा तो गायब होईल। तुम्हाला उत्साही वाटू लागेल आणि पुढचे 10 ते 15 दिवस संध्याकाळी जे हाडांमधून आवाज येत होता तो आवाज पूर्णपणे बंद होईल। रक्तातील हिमोग्लोबिन वाढल्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक सुद्धा दिसेल। घोड्यामध्ये जी ताकद असते ती त्याच्या स्नायूंच्या मजबूतीमुळे असते। शेवग्यातील अॅमिनो ऍसिड्स तुमच्या स्नायूंना तीच ताकद देतात, म्हणून याला नॅचरल पॉवर हाऊस सुद्धा म्हणतात। मित्रांनो, शरीर ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे, पण ही ताकद फक्त खाण्याने येत नाहीये तर ती श्रद्धेने येते। जेव्हा तुम्ही ही भाजी खाल तेव्हा असा विचार करा की निसर्ग तुम्हाला बरं करतोय, कोणी खावे। आता लक्षपूर्वक बघा, ही भाजी कोणी खायची? लहानपणापासून वृद्धापर्यंत प्रत्येक जण, विशेषतः महिलांना ज्यांना वयाच्या 30 ते 35 नंतर कॅल्शियमची खूप कमतरता आहे आणि गरज आहे, त्यांनी हे चुकवू नये। हे खाल्ल्याने फक्त हाडच नाहीये तर तुमचे केस गळणे थांबतील आणि डोळ्याची दृष्टीही सुधारेल। शेवग्याच्या पानांची पावडर करून ती जर रोज कोमट पाण्यातून घेतली तर वजन कमी करण्यासाठी देखील याचा प्रचंड फायदा होतो। तुम्ही अनेक व्हिडिओ YouTube वरती बघितले असतील, अनेक जणांचे सल्ले घेतले असतील की वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे। जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल, शेवग्याच्या पानांची पावडर तयार करून रोज कोमट पाण्यामध्ये किंवा दुधात मिसळून याचं सेवन करा। याचा फायदा वजन कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे होणार आहे। तर मग उद्यापासून नाही तर आतापासूनच आपल्या आहारात शेवग्याचा समावेश करा। तुमच्या अनुभवाबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर माझ्या आजीची ही रेसिपी आणि हे रामबाण उपाय तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका मित्राला जरी सांधेदुखीपासून वाचवू शकत असाल तर व्हिडिओ शेअर करा। आजीची ही शिदोरी सफल झाली असं मी समजेन। असाच आरोग्याचा खजिना पाहण्यासाठी आपल्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि याचा कितपत फरक तुम्हाला पडला हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद मित्रांनो।